हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 33. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमधलं लेक्चर नंबर 33ला सुरुवात केलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण इम्प्लिसिट फंक्शनमध्ये ऑलरेडी सर्व प्रॉब्लेम शिकलेले आहे. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये कोणते प्रॉब्लेम शिकलेले तुम्ही? एक्स रेस टू दी पॉवर एम, वाय रेस टू दी पॉवर एन, एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस एन, देन शो दॅट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर 0. तुम्हाला माहिती आहे इथे एक्स क्यूब एक्स रेस टू दी पॉवर एम, वाय रेस टू दी पॉवर एन, एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस एन, याचा डी वाय बाय डी एक्स वाय बाय एक्स येतो. इथे जर पी आणि क्यू घेतलं, पी प्लस क्यू घेतलं तरी वाय बाय एक्स येते. इथं जर 3 आणि 4 घेतलं, इथं 7 घेतलं तरी वाय बाय एक्स येते. इथं पी आणि इथं 3 घेतलं आणि इथं 3 प्लस पी घेतलं तरी वाय बाय एक्स येते. म्हणजे आपण सर्व प्रॉब्लेम हे इम्प्लिसिट फंक्शनमध्ये शिकलेले एक पार्ट, फक्त आपल्याला दुसऱ्या पार्टचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे गणित आलं तर पूर्ण व्हिडिओ लेक्चर पाहताना बिलकुल हे गणित बिनपायथंच लिहायचं, बरोबर आहे. फक्त शेवटचा पार्ट पाहायला तेवढाच पाहायची गरज पडली पाहिजे. चला डबल एकदा रिव्हिजन. याचा पहिले आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू, डी वाय बाय डी एक्स. तुम्हाला गणित पाठच झालेले, या गणिताचा डी वाय बाय डी एक्सची किंमत ही वाय बाय एक्स येते. आता गणिताची सुरुवात कशी करायची? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. जर दिलेला प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचा असेल तर अशा गणितामध्ये टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्यायचं. काय घ्यायचं? टेकिंग लॉग टू बोथ साईड. म्हणजे काय येईल पहा गणितामध्ये? यामध्ये येईल लॉग एक्स रेस टू दी पॉवर एम इंटू वाय रेस टू दी पॉवर एन इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस एन. लॉग एक्स रेस टू दी पॉवर एम वाय रेस टू दी पॉवर एन इज इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस एन. आता रूल लिहून देत नाही, तुरटी सांगतो लॉग ए बी, लॉग ए प्लस लॉग बी. इथं आलं लॉग एक्स रेस टू दी पॉवर एम प्लस लॉग वाय रेस टू दी पॉवर एन इज इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस एन. या ठिकाणी काय आलं पहा? एम इंटू लॉग एक्स प्लस एन इंटू लॉग वाय इज इक्वल टू एम प्लस एन इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. पहा विद्यार्थी मित्रांनो, डबल एक रूल आला, डायरेक्ट लिहिला मी तो लॉग ए रेस टू दी पॉवर एम, एम लॉग ए, बरोबर आहे. तुम्ही जर याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला ना पहिल्या स्टेपमध्ये, तुमचं कसंच आन्सर येणार नाही. तुम्हाला एक्झामच्या दिवशी एकच प्रॅक्टिस करायची, सर या गणितामध्ये टेकिंग लॉग टू बोथ साईड घ्यायचं. आता तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता. मग कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डायरेक्ट लिहिलं तरी चालते. एम डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस एन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इज इक्वल टू एम प्लस एन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. इथं एम बाय एक्स, इथं आलं माझं एन बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. सांगण्याची गरज नाही. लॉग वाय म्हणजे 1 बाय वाय, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय आला तुमचा? डी वाय बाय डी एक्स, बरोबर आहे. पुढं कोण आलं पहा? एम प्लस एन. लॉगच्या पुढची टर्म खाली एक्स प्लस वाय, त्या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. लॉगच्या पुढची क्वांटिटी खाली एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. 100% तुमचं बॅलन्स झालं. आता प्लेन मल्टिप्लाय करून घ्या. हा एम बाय एक्स प्लस एन बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय, एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. पहा पूर्ण रिव्हिजन आहे. मॅथमध्ये अशी सेपरेट रिव्हिजन घ्यायची गरज नाही. त्या चॅप्टरची त्यामध्येच आपल्याला रिव्हिजन भेटते. आता डी वाय बाय डी एक्सच्या टर्म जवळ आणा, कोणचा बी डी वाय बाय डी एक्स जवळ आणा, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी या डी वाय बाय डी एक्सला इकडं आणलं, याला इकडं ट्रान्सफर केलं. पहा एन बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय मायनस एम बाय एक्स. मायनस कोण आलं? एम बाय एक्स. दिलेल्या टर्ममधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा. इथं राहिलं एन वाय मायनस एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय. थोडं शांततेनं कॉमन काढल्यानंतर लक्ष द्या. इज इक्वल टू एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय मायनस एम बाय एक्स. मायनस कोण आलं? एम बाय एक्स. साधा नियम असतो मॅथमध्ये, नवीन कधीच मॅथमध्ये काही येत नाही. आता दोघांचा डिनॉमिनेटर सारखा नाही, क्रॉस मल्टिप्लाइड करा.
दोघांचा डिनॉमिनेटर सारखा नाही, क्रॉस मल्टिप्लाइड करा, मायनस साईनवर लक्ष द्या. पहा dy बाय dx इन ब्रॅकेट मायनस साईन, हे आलं माझं nx प्लस ny, nx प्लस ny मायनस my अपॉन किती आलं बाळांनो, y इंटू एक्स प्लस वाय ब्रॅकेट कंप्लीट. डबल एकदा पहा बरं, nx प्लस ny मायनस my y इंटू एक्स प्लस एक्स, याचं क्रॉस करा, थोडी जागा कमी पडली पहा इथं, इज इक्वल टू घेतलं, इथं किती आलं mx पहा प्लस mx प्लस nx मायनस mx लक्ष द्या मायनस my अपॉन या ठिकाणी आलं x इंटू एक्स प्लस वाय. क्रॉस मल्टिप्लाइडवर शांततेने करायचं, नवीन काहीच केलं नाही पहा. mx प्लस nx मायनस mx प्लस nx मायनस mx मायनस my या टर्ममधून x प्लस वाय mx त्याच्यानंतर या ठिकाणी ny गेट कॅन्सल, जे दिसते तेवढंच लिहा, बाकीचं लिहू नका. इथं आलं dy बाय dx इन ब्रॅकेट nx मायनस my अपॉन y, इधर nx मायनस my अपॉन x, बरोबर आहे. डबल दोन्हीकडच्या सारख्या टर्म गेट कॅन्सल, ही आणि ही टर्म गेट कॅन्सल, झालेलं गणित आहे. dy बाय dx मस्ट बी इक्वल टू y बाय x, इक्वेशन नंबर सेकंड. हे जर तुमचं एक असेल तर इक्वेशन नंबर 2 आहे. पहा पूर्ण रिव्हिजन आहे. ॲक्च्युअल तर मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, इम्प्लिसिट फंक्शनमधला डेरिव्हेटिव्ह पाहून समोर जा, डायरेक्ट पुढे घ्यायला पाहिजे होतं. म्हटलं जाऊ द्या, एका गणिताची आपण रिव्हिजन देऊ. इथपर्यंत y बाय एक्स आलं, डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा. ज्या ज्या गणिताचा पहिला डेरिव्हेटिव्ह y बाय एक्स येतो त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह 0 येतो. पहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इथं आलं dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू dx ऑफ y बाय x. याचं उत्तर आलं डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन व्ही स्क्वेअर. मित्रांनो v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन व्ही स्क्वेअर. इथं आलं माझं x dy बाय dx मायनस y अपॉन x स्क्वेअर. फॉर्म इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडवरून तुमच्या मनात जो विचार आला तेवढाच माझ्याशी शेअर करा. काय विचारला सांगा. एक्स जसाच्या तसा, ज्या ठिकाणी dy बाय dx आहे सर त्या ठिकाणी आम्ही y बाय एक्स लिहितो, मायनस y आलं अपॉन तुमचं एक्स स्क्वेअर आलं. काय झालं पहा, हा x आणि हा x गेट कॅन्सल, इथं y मायनस वाय, काय आलं तुमचं y मायनस वाय म्हणजे 0 बाय एक्स स्क्वेअर म्हणजे 0, म्हणजेच दिलेल्या गणितामध्ये डबल डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो. पहा किती सुंदर असा प्रॉब्लेम आहे. अगोदर तुम्ही भरपूर प्रॉब्लेम शिकवलेले आहे, सरांनी प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम टाकला. एक्स रेस टू दी पॉवर m वाय रेस टू दी पॉवर n इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर m प्लस n, शो दॅट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर 0. गणित घ्या, परीक्षेत आठवलं पाहिजे, लॉग घ्या, लॉगचे रूल लावा, मग डेरिव्हेटिव्ह घ्या. पहिला डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स जवळजवळ घ्या, कॉमन काढा, क्रॉस मल्टिप्लाइड करा, मग दिलेल्या गणिताचं उत्तर येते तुमचं y बाय एक्स. या y बाय एक्सचा डबल डेरिव्हेटिव्ह काढा. का डबल काढा, त्यानं सांगितलेले डी स्क्वेअर वाय. डबल डेरिव्हेटिव्ह काढा, इक्वेशन 2ची किंमत टाका आणि सॉल्व करा. तुम्हाला बोर्डवर एक प्रॉब्लेम दिसतोय, एक्सचा क्यूब वाय रेस टू दी पॉवर 4 एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर 7, याचं उत्तरसुद्धा तुमचं 0च येणार आहे. हे तुम्हाला घरी सॉल्व करायचं आहे. असे 5-6 प्रॉब्लेम 2 जरी केले तर सफिशियंट आहे तुम्हाला. आता बोर्डवरचा प्रॉब्लेम पहा. या ठिकाणी सेक इनवर्स 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू m. अशा आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व केलेले. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधला साईन कॉस टॅन सेक कोसेक असला, तो अँगल काही जरी असेल त्याचं उत्तर y बाय एक्स येते. त्याचं उत्तर जर y बाय एक्स असेल तर डबल डेरिव्हेटिव्ह 0 येतो. हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. पहिलं काम काय, सेक इनवर्सला कॅन्सल करा. मग सेक इनवर्सला कसं कॅन्सल करा, टेकिंग सेक टू बोथ साईड. डायरेक्ट लिहिलं तरी चालते. 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू सेक m. इज इक्वल टू काय आलं तुमचं सेक m.
सगळ्या मुलांना समजलं. आता या सेक एमला तुम्ही कॉन्स्टंट आहे, याच्या जागी नवीन काहीतरी पुट करा. पहा, सेक एम बरोबर के घ्या. सेक एम ठेवला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. समजण्यासाठी आपण काय केलं पहा, 7x³ मायनस 5y³ अपॉन 7x³ प्लस 5y³ इज इक्वल टू के. याच्या जागी आपण के पुट केला, बस. नसता केला तरी गणित होतं माझ्याजवळ. इथं काय आलं पहा, 7x³ मायनस 5y³ इज इक्वल टू के इंटू 7x³ प्लस 5y³. मी जे गणित घेतो पहा, या गणितामध्ये मी जो स्टार केला, या स्टारमध्ये जर u बाय v घेतला तर डायरेक्ट y बाय x येतो. स्टारमध्ये जर u बाय घेतला तर काय घेतो, y बाय x. ती एक मेथड आहे, तुम्हाला माहीत आहे. ही दुसरी मेथड आहे. तुम्ही कोणची एक मेथड घ्या, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह y बाय x येणार. ही दुसरी मेथड आहे, कोणची यूज करा. इथं आलं 7x³ मायनस 5y³ इज इक्वल टू 7kx³ प्लस 5ky³. शांततेने काम करा फक्त. पहा, 7x³ मायनस 5y³ 7kx³ प्लस 5y³. आता x जवळ आणा, y जवळ आणा. हे बा, याला तिकडं न्या, याला इकडं आणा. असं आलं का पहा बरं. 7x³ मायनस 7kx³ इज इक्वल टू 5ky³ मायनस 5y³ मायनस काय आलं, 5y³. व्हेरिएबल कॉमन काढा. इथं x³ कॉमन काढलं, इथं 7 मायनस 7k राहिलं. इथं y³ कॉमन काढला, इथं राहिलं 5k मायनस 5 राहिला. पहा, x³ कॉमन, y³ कॉमन. इथं आलं तुमचं 7 मायनस 7k अपॉन 5k मायनस 5 इज इक्वल टू y³ अपॉन x³ इज इक्वल टू काय आलं तुमचं, y³ अपॉन x³. तेच गणित हे पहा, इथं y बाय x काढला तरी चालतो, y बाय x येतो डेरिव्हेटिव्ह. मी असा घेऊन राहिलो. आता क्यूब रूट उडवायचा असेल तर असं येईल पहा, 7 मायनस 7k अपॉन 5k मायनस 5 रेस टू दी पॉवर 1/3 इज इक्वल टू y बाय x. एकूण एक मुलाला कळलं की सरांनी काय केलं, टेकिंग क्यूब रूट टू बोथ साईड म्हणून 1/3 आला. आता याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dx ऑफ, इथं आला तुमचा y बाय x इज इक्वल टू dx ऑफ 7 मायनस 7k 5k मायनस 5 रेस टू दी पॉवर 1/3. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या गणिताला एवढ्या नंबर ऑफ मेथड्स आहे, पण आपल्याला एक मेथड लक्षात ठेवायची, गणित सॉल्व करायची. मी काय केलं, टेकिंग सेक घेतला, सेक एमच्या जागी के घेतला, केनं मल्टिप्लाय केला, x³ जवळ घेतला, y³ जवळ घेतला. आता मी डेरिव्हेटिव्ह काढायला तयार झालो. मला इथे बी डेरिव्हेटिव्ह येत होता, ती मेथड किंवा ही मेथड. हे पहा, u बाय v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह, v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. दादा, हा पूर्ण कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0. आपण सुरुवातीला बेसिक शिकवतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 करोड 0. कॉन्स्टंट आला ना तर 0 येईल, लहान असो का मोठा असो. इथे काय आलं पहा, x dy बाय dx मायनस y इज इक्वल टू 0 इंटू एक्स स्क्वेअर. x dy बाय dx मायनस y इज इक्वल टू 0. x dy बाय dx मस्ट बी इक्वल टू y. आपल्याला एवढं फिक्स होतं कारण की अगोदर झालेलं आहे. या गणिताचं उत्तर हे तुमचं y बाय x आलेलं आहे. काय आलेल्या गणिताचं उत्तर तुमचं y बाय x. ज्या ज्या गणिताचं उत्तर y बाय x येईल त्या गणिताचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 100% 0 येणार आहे. मग आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, कसा घेणार बा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे बा, d dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ y बाय x. बरोबर आहे. काय आलं पहा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. झालं. काय आलं इथं एक्स इंटू फॉर्म इक्वेशन 1 इथं आला वाय बाय एक्स मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. एक्सला एक्स कटला, वाय मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज 0 अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर 0. म्हणजे दिलेल्या गणितामधला डबल डेरिव्हेटिव्ह हा 0 आला. डबल डेरिव्हेटिव्ह काय आला 0. याच्यासारखे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचे. तुम्ही घरी काय करायचं, ज्या ज्या गणिताचं उत्तर डी वाय बाय डी एक्स हे वाय बाय एक्स येते त्या त्या गणिताचा डबल डेरिव्हेटिव्ह हा 0 येणार. असे तुम्ही प्रकार वाय बरोबर एफ ऑफ एक्स देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स देन डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन इज ऑलवेज 0.
म्हणजे एखादं फंक्शन दिलेलं आहे, एखादा प्रॉब्लेम दिलेला आहे, समजा तो y बरोबर एफ ऑफ एक्स आहे आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर y बाय एक्स येत असेल, म्हणजे एखादा फंक्शन दिलेला आहे त्या फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्ह जर y बाय एक्स येत असेल तर 100% त्या फंक्शनचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय येणार 0. मग इम्प्लिसिटमध्ये तुमचे जेवढे गणित असतील तेवढ्या गणिताचा डेरिव्हेटिव्ह जर y बाय एक्स आलेला असेल तर त्या गणिताचा डबल डेरिव्हेटिव्ह 0 येणार. याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची, म्हणजे आपले 3 ते 4 पिरियड वाचतात. 2 ते 3 तास लागतील. ज्या ज्या गणिताचा dy बाय dx y बाय एक्स आला ते वेगळे काढा आणि त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढा, 100% तो 0 येणार. ते काम तुम्हाला घरी करायचं. y = x + tan x शो दॅट cos² x इंटू d² y बाय dx² - 2y + 2x = 0. असे गणित ज्यावेळेस येतात त्या गणिताला 2 मेथड असतात की डायरेक्ट पहिला दुसरा डेरिव्हेटिव्ह काढा आणि उत्तर येते का पहा. समजा पहिला आणि दुसरा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर त्या गणितामध्ये उत्तर येत नसेल तर इंटरनल रिअरेंजमेंट करा. इंटरनल रिअरेंजमेंट होत नसेल तर सरळ सरळ LHS घ्या, LHSमध्ये किंमत टाका, त्याचं उत्तर 0 आलं पाहिजे. पहा किती चांगलं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट पहिला डेरिव्हेटिव्ह काढा, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढा, ॲडजस्टमेंट करा, हे यायला पाहिजे. हे जर नाही आलं तर सरळ सरळ पहिला दुसरा डेरिव्हेटिव्ह काढा आणि डायरेक्ट तो काढल्यानंतर LHSमध्ये टाका, त्याचं उत्तर RHS म्हणजे या ठिकाणी 0 आलं पाहिजे. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं आलं dy बाय dx = 1 प्लस टॅन थिटा, म्हणजे कोण येईल तुमचा टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. बट डेरिव्हेटिव्ह काढा लहान मुलासारखा, ddx ऑफ एक्स प्लस ddx ऑफ टॅन एक्स. मला या गणितामध्ये 2 रस्ते दिसतात. पहा इथं आलं dy बाय dx = एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आला माझा sec² x. 1 प्लस tan² थिटा हा माझा sec² थिटा असतो. 1 प्लस tan² थिटा म्हणजे मी या ठिकाणी या गणिताला डबल डेरिव्हेटिव्ह काढतो मी, कारण की इथून मला ॲडजस्टमेंट करून उत्तर आणता येते. पण मी तसं करणार नाही. मी करेल अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे काय आलं पहा, ddx ऑफ dy बाय dx = ddx ऑफ 1 प्लस ddx ऑफ sec² x. याचा डेरिव्हेटिव्ह आला 0, याचा डेरिव्हेटिव्ह f ऑफ x रेज टू दी पॉवर n. इथं आला 2 sec x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इंटू tan x. या स्टेपवर तुम्हाला थांबायचं आहे. डेरिव्हेटिव्ह काय अवघड नाही आहे, 11वीचा डेरिव्हेटिव्ह आहे, पण तरी मुलं डोकं लावत नाही, मग समजत नाही. या 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आला. f ऑफ x रेज टू दी पॉवर nचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, n इंटू f ऑफ x रेज टू दी पॉवर n - 1 इंटू f' ऑफ x, 2 इंटू sec x आणि sec x चा डेरिव्हेटिव्ह आला sec x इंटू tan x. म्हणजेच तुमच्या दिलेल्या गणितामध्ये d² y dx² = 2 sec² x इंटू tan x असा डेरिव्हेटिव्ह आला. काय आला तुमचा 2 sec² x इंटू tan x. मग याचा डेरिव्हेटिव्ह जर तुमचा 2 sec² x इंटू tan x जर आलेला असेल तर आता तुम्हाला हा प्रूफ द्यायचा आहे. जवळपास थोडा थोडा मॅच होतो, प्रूफ सगळा होत नाही. इकडं पहा d² y बाय dx² चं उत्तर आलेलं आहे तुमचं. आता माझे जो 2 रस्ते d² y बाय dx² ची किंमत इथं पुट करणे पहिला रस्ता. दुसरा ॲडजस्टमेंट अशी करू शकतो मी, 2/cos² x बरोबर आहे इंटू tan x. आलं तर लय चांगलं. इथं आलं तुमचं cos² x इंटू d² y बाय dx² बरोबर 2 tan x बरोबर कोण आला तुमचा 2 tan x. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी किंमत टाकलेली आहे आणि असापर्यंत उत्तर आणलेलं आहे. मूल उत्तर असं पाहिजे. मी एक काम करू शकतो, फॉर्म इक्वेशन 1 आलं तर बरं 2 मेथड सांगणार आहे मी. tan x = इथं आलेलं तुमचं y - x. या मेथडनं आलं तर, नाही वेगळी मेथड आहे माझ्याजवळ. इथं आलं माझं cos² बरोबर x इंटू d² y बाय dx² = 2. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ tan x? व्हॉट इज ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ tan x? इथं आलं माझं y - x बरोबर आहे. इथं आलं माझं cos² x d² y बाय dx² 2y - 2x झालं माझं गणित. याचं उत्तर आलं cos² x इंटू d² y बाय dx² - 2y + 2x बरोबर 0. पहा या गणितामध्ये मी ॲडजस्टमेंट केलेली आहे. ॲडजस्टमेंट कुठं केली ते तुम्हाला स्टार करून सांगतो. हे पहा या स्टेपमध्ये मी ॲडजस्टमेंट केली. sec² ला 1/cos² ला ट्रान्सफर केलं. या tan x ची किंमत घेतली, ती tan x ची किंमत मी पुट केली गणितामध्ये या ठिकाणी y/x म्हणून आणि प्रूफ घेतला. आता एखाद्या वेळेस काय होते, मुलांना टेक्निक समजत नाही, मुलं विसरतात. मग त्या मुलांना ऑर मेथड सांगतो मी काय असते. तो ऑर मेथड, ऑर मेथडमध्ये पहिला तुमचा dy बाय dx आला, हे वापरली चालते असं नाही आहे. हा तुमचा d² y बाय dx² आला. तुम्हाला जर ॲडजस्टमेंट जमली नाही,
या गणितामध्ये आपण 100% ॲडजस्टमेंट सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुमचं उत्तर आलं. आता एखाद्या पोराला ॲडजस्टमेंटच जमली नाही, मग तो काय करतो पहा, तो dy/dx काढतो, d²y/dx² काढतो आणि बट म्हणतो. आणि बटमध्ये काय दिलेलं आहे पहा, LHS इज इक्वल टू cos² d²y/dx² -2y + 2x अशा किमती टाकतो तो पहा. तो काय करतो, वेगळ्या मेथडनं अप्लाय करतो. प्रश्न जमला तर जमला, नाही तर नाही जमला. हे बा cos² जसंच्या तसं इथं cos² व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ d²y/dx². हे बा इथं किती आली, 2 टाइम sec² इंटू tan x बरोबर आहे -2y + 2x. आता 2y + 2x म्हणजे आपल्याला त्या 2yची बी किंमत टाकणं पडते त्या ठिकाणी, पण आपण प्रयत्न करून राहिलो पहा. या ठिकाणी तुम्ही काय केलं, cos² d²y/dx² ला 2 sec² आलं इंटू तुमचा tan x आला -2y आला + 2x आला. मग इथं काय झालं पहा, इथं 2 इंटू हे cos² sec² कॅन्सल होतात, इथं आलं 2 tan x, इथं आलं -2y + 2x. तुम्ही सांगा सर आता तर काय करायचं. हे बा या ठिकाणी किंमत आलेली आहे तुमची, कशाची किंमत आलेली आहे पहा, तुम्हाला एक्सची किंमत टाकल्या जाते किंवा वायची किंमत टाकल्या जाते. ती किंमत जर टाकली तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व केला जातो. पहा tan x ला तुम्ही y - x म्हणा, हा जो tan x आहे ना, फॉर्म 1 इक्वेशन 1 tan x बरोबर कोणाला पहा y - x. इथं 2 इंटू y - x -2y + 2x आलं, इथं 2y -2x -2y + 2x. 2y ला 2 कॅन्सल, 2x ला 2 कॅन्सल बरोबर 0. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. सरांनी जी ऑर मेथड लिहिलेली ती पहा. जर तुम्हाला ॲडजस्टमेंट आली नाही तर ती मेथड यूज करायची, नाही तर पहिली मेथड तर किती सोपी होती पहा. गणित एकदम खास होतं. सरळ सरळ गणित लिहिलं, पहिला डेरिव्हेटिव्ह काढला, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढला, तुमचा जो sec² आहे त्याला 1/cos² लिहिलं, त्यांची किंमत टाकली, प्रूव्ह केला. पण एखाद्या मुलाला जर ॲडजस्टमेंट जमली नाही तर पहिला दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा, LHS घ्यायचा आणि LHSमध्ये किंमत टाकायची, 100% उत्तर त्याचं RHS येते. म्हणजे इथपर्यंत सोडवल्यानंतर काही मुलं इथून इथं किंमत टाकतील डायरेक्ट, काही मुलं असं सोडतील. कोण्याही मेथडनं लिहिलं तर मार्क पडतील, पण यापैकी एकच मेथड लिहायची, दोन्ही लिहायची नाही. आता त्याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर दिला पहा. काय दिलं या ठिकाणी, 2y (√x + 1 + (√x - 1). याचा y2 म्हणजे d²y/dx², y1 म्हणजे dy/dx. म्हणजे आपल्याला 2 डेरिव्हेटिव्ह काढायचे, बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही. मग 2 डेरिव्हेटिव्ह काढायचे म्हणजे काय करायचं पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. शांततेने काम करा. 2 इंटू dy/dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स (√x + 1). एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 + 0. हे पहा, हे लिहिण्याची गरज नाही आहे, सहज सांगितलं. 1/2 टाइम्स (√x - 1) इंटू 1 + 0. म्हणजे इथे किती आलं पहा, 2 टाइम्स dy/dx बरोबर 1/2 टाइम्स (√x + 1) प्लस 1/2 टाइम्स (√x - 1). दिलेल्या गणितात काय करायचं, 1/2 कॉमन काढा. 1/2 कॉमन काढल्यानंतर काय आलं, 1/√x + 1 मायनस 1/√x - 1. पहा मी गलती केली, मायनस साईन नाहीच होईल, पण अशी लिहिलीत मग गणित बरोबर येणार नाही, लक्ष द्यायचं. आता 2 इंटू 2 इथं 4 करून टाकतो मी. पहा इथं आलं माझं 4 इंटू dy/dx इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाइड केलं (√x - 1 प्लस (√x + 1 अपॉन (√x + 1 इंटू (√x - 1). एकदम बेसिक फाउंडेशनचे तुमचे प्रॉब्लेम आहे. जर समजा तुमचा (√a इंटू (√b) असेल, त्याला पटकन तुम्ही (√ab) लिहा. इक्वेशन 1ची मदत घ्या. तुमचं इक्वेशन 1 कोण आहे पहा, याचा डबल तुम्ही u/v काढला किंवा रॅशनलायझेशन केलं तर गणित येते, पण वेळ लागते. रॅशनलायझेशन करू नका. 4 जसंच्या तसं, dy/dx जसाच्या तसा. आता तुमचा जो (√x - 1 (√x + 1) आला त्याला तुम्ही 2y म्हणा. पहा फॉर्म इक्वेशन 1, याची किंमत तुमची 2y असेल, 2y. आणि याची जी किंमत आहे ती तुमची (√x² - 1). 100% समजलं तुम्हाला. a + b a - b मस्ट बी इक्वल टू a² - b², 2y अपॉन (x² - 1). ही स्टेप जर बरोबर आली तर गणित बरोबर येईल, गणित बरोबर येणार नाही. ही मॅजिक स्टेप आहे. इथं क्रॉस मल्टिप्लाइड करा. 4 टाइम्स (x² - 1)
इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2y इज इक्वल टू कोणाला तुमचा 2y राहू द्या जसंच्या तसं. हे क्रॉस मल्टिप्लाइड केलं इथं आलं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुम्ही या टर्मचा दुसरा डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करा. काय म्हटले सर? या टर्मचा दुसरा डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करा. दुसरा डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करा म्हणजे काय येईल पहा. 4 इन ब्रॅकेट डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू डी वाय बाय डी एक्स. आता तुम्हाला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे. जागा कमी आहे आणि कमी जागेमध्ये पूर्ण गणित लिहायचं म्हणून थोडं कॉन्सन्ट्रेशन पहा. थोडं कॉन्सन्ट्रेशन वाढवा तुमचं. काय असेल पहा इथं. हे इक्वेशन नंबर 1लाही कट करतो मी आणि इथून जागा घेतो थोडी याची. हे पहा आता इथं आलं 4. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन नागेश. सेकंड फंक्शन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन कृष्णा इज इक्वल टू 2 डी वाय बाय डी एक्स. जमलं? आता काय आलं पहा. 4 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर शांततेनं प्लस डी वाय बाय डी एक्स इंटू 1/2 टाइम्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू टॉईस एक्स. तुम्ही जो प्रॉडक्ट रूल काढला तो मोठ्या शांततेनं लिहा. परफेक्ट लिहा. गडबड करू नका. 4 जसेच तसे फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि 2 डी वाय बाय डी एक्स जसंच्या तसं. आन्सर जवळ आलं. तोडायचं नाही. आता पहा हा 2ला 2 गेट कॅन्सल. इथं काय आलं पहा आपलं 4 टाइम्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. इथं 4x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. इथं मुलांचं थोडं कॉन्ट्रडिक्शन होते की सर तुमचे 4 कुठून आले. 4नं याला मल्टिप्लाय केलं 4नं याला मल्टिप्लाय केलं 2 गेट कॅन्सल. इथं आलं 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स. आता उत्तराकडं पाहिल्यानंतर असं जाणवते या ठिकाणी स्क्वेअर रूट नाही आहे पहा आणि या ठिकाणी स्क्वेअर रूट आलेलं आहे. म्हणजे हे कॅन्सल झाल्याशिवाय गणित येणार नाही. बरोबर स्क्वेअर रूटला कॅन्सल कोण करते? स्क्वेअर रूट. लोखंडच कापते, लाकूड नाही कापत. तसं आहे ते. स्क्वेअर रूटला कोण उडवणार? स्क्वेअर रूटच. मल्टिप्लाय बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 4 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 इथं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पहा 4 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस या ठिकाणी आलेलं आहे 4x इंटू डी वाय बाय डी एक्स गणेश इज इक्वल टू 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कोण आलं तुमचं 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स. बस मला तर जवळपास उत्तर सगळं सारखं वाटते पहा. 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स आलेलं आहे. 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 1 आलेलं आहे. 4x1 y1 आलेलं आहे आणि शेवटी तुमचा 2 डी वाय बाय डी एक्स आलेला आहे. थोडं प्रॉब्लेममध्ये कुठं ना कुठं आपलं चेंजेस वाटून राहिले असं मन म्हणते पहा. 4 टाइम्स एक्स स्क्वेअर हां आपण मल्टिप्लाय केलेली टर्म लिहिली नाही म्हणून रॉंग झालं पहा. इथं ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय केलं त्यावेळेस आपली एक छोटी टर्म बाकी होती पहा. कोणची छोटी होती पहा. इथं गणित चाललं होतं आपलं 4x स्क्वेअर मायनस 1 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स 4x डी वाय बाय डी एक्स मल्टिप्लायडेड बाय म्हणजे इथं तुमचा होता 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 बरोबर आहे इंटू डी वाय बाय डी एक्स इंटू कोणा तुमचा डी वाय बाय डी एक्स. तर ही जी व्हॅल्यू आहे तुमची कोणची 2 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. हे भाई या टर्मकडे लक्ष द्यायचं तुम्हाला जबरदस्त. आता 2 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स याची व्हॅल्यू 2y येते. पण जर 2नं डिवाईड केलं तर बरोबर 2नं डिवाईड केल्यानंतर काय येते पहा. ह्या इक्वेशनला हे इथलं इक्वेशन इथं फॉर्म इक्वेशन 2 किंवा 1 इथं 2 लिहितो मी
हा फॉर्म इक्वेशन 2 इक्वेशन 2 वरून 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 1 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस डी वाय बाय डी एक्स. लक्ष द्या आता 2y ची किंमत 4 टाइम्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स आहे. जर फक्त y म्हटलं डिवायडेड बाय 2 केलं तर y इज इक्वल टू 2 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. म्हणजे y बरोबर ती रिक्वायर्ड व्हॅल्यू कोणाची आली तुमची y ची. फॉर्म इक्वेशन 2 हे पूर्ण y येईल y बरोबर आहे. तुम्ही दोननं डिवाइड केल्यावर झालं गणित. काय आलं पहा 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 1 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4x डी वाय बाय डी एक्स मायनस वाय बरोबर 0. एवढी मेहनत केल्यानंतर सुद्धा मला जसं गणित पाहिजे तसं दिसत नाही. मग बाबा मी चुकलो का, कुठं माझा प्रॉब्लेम चुकला का? काहीच चुकले नाही तुम्ही. फक्त एक लक्षात ठेवा, हे जे तुमचा y2 आहे या y2ला आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणणार, याला आपण y1 म्हणणार आणि हा y जसाच्या तसा. म्हणजे मित्रांनो शेवटच्या स्टेपमध्ये एक छोटासा चेंज आपण त्या ठिकाणी करून राहिलो. कोणचा चेंज आहे पहा 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू y2 डॅश प्लस 4x इंटू y1 मायनस y बरोबर 0. दोन्ही आन्सर सेम आहे. फक्त दोन्ही आन्सरमध्ये तो जो तुमचा डबल डेरिव्हेटिव्ह किंवा पहिला डेरिव्हेटिव्ह आहे त्या दोघांचा ड्रेस वेगळा केला, बी बाकी काही चेंजेस केले नाही. पहा प्रॉब्लेम एकदम जबरदस्त होता. 2y रिव्हिजन रूट ऑफ एक्स प्लस 1 प्लस रूट ऑफ एक्स मायनस 1 सरळ सरळ पहिला डेरिव्हेटिव्ह काढला. जिथं वेगळा कलर आहे त्याच्यावरती मी क्रॉस मल्टिप्लाइड केलं. रूट ए रूट बी म्हणजे रूट ए बी स्टार केलेली स्टेप मॅजिक 4 टाइम्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 डी वाय बाय डी एक्स बरोबर 2y. त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढला आणि डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर दिलेला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व केला. दोन्ही प्रॉब्लेमची प्रॅक्टिस तुम्हाला मस्ट होती, लक्षात ठेवा.